हे नमस्कार मित्रांनो. सो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये. माझं नाव सौरव आणि हा माझा पहिलाच ट्रॅव्हल ब्लॉग आहे. सो मला काल रात्री मित्राचा फोन आला, म्हणजे काल नाही ॲक्च्युली, की म्हणजे ज्या दिवशी आम्ही ट्रॅव्हल करत होतो त्या दिवशी रात्री, की आपल्याला जायचं आहे उद्या या या ठिकाणी, येशील का. मग मी हा ब्लॉग एक प्रकारे बनवण्याचं त्या निमित्तानेच एक प्रकारे निमित्त मला मिळालं. तर या ठिकाणी आम्ही जी 5 स्थाने ठरवली होती, 5 डेस्टिनेशन्स, तर त्यांनी सगळ्यात सुरुवातीला प्लॅननुसार इस्कॉनला जायचं ठरवलं. इस्कॉन पुण्यातलं इस्कॉन, आणि त्यानंतर मग बनेश्वर मंदिर, आणि तिसरं ते की तिरुपती बालाजी म्हणजे पुण्यातलं बालाजी, प्रति बालाजी तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतर जेजुरी, आणि जेजुरी नंतर मग मोरगाव. अशा प्रकारचा प्लॅन होता बेसिकली. इवन जेजुरीला जाताना सुद्धा संगमेश्वर मंदिर सुद्धा आम्हाला बघायचं होतं, पण वेळ आम्हाला नाही करू शकतो. आणि मग त्यामुळेच जेजुरीमध्ये जास्त वेळ लागल्यामुळे आम्ही मोरे गावचा प्लॅन कॅन्सल केला, आणि त्याऐवजी आम्ही पांडेश्वर या गावामध्ये, जे की इथे एक पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही मग घर वापस आलो. सो अशा प्रकारचा जो काही ब्लॉग आहे, प्रसंग आहे, हे या ब्लॉगमध्ये आहे. सो प्लीज वॉच दिस पर्टिक्युलर ब्लॉग अँड एन्जॉय. तर सुरुवातीला आम्ही बनेश्वर मंदिरात गेलो, कारण आम्ही सकाळी 6:30 वाजता निघाल्यामुळे 7 वाजता आम्ही इस्कॉन मंदिरात पोहोचलो होतो, आणि पोहोचल्याच मंदिरात आरती सुरू झाली होती. आणि मंदिराच्या समोरच एक थोडं छोटंसे पाण्याचे तळे आहे. त्यामध्ये काही कासवे व मासे आहेत. मृत्युंजय महारुद्र त्राहि माम शरणागतम जन्म मृत्यू जरा व्याधी. मंदिराच्या दक्षिण बाजूला एक दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर देखील आहे. अशा प्रकारे बनेश्वरचं दर्शन आटपून आम्ही नंतर पोहोचलो बालाजीला. येथे मंदिरात जायच्या आधीच मोबाईल सुरुवातीला ठेवावा लागतो, त्यामुळे मोबाईल आतमध्ये नेता नाही आला. सुंदर अशा प्रकारचं भावगीत या ठिकाणी चालू होते बघा. आणि मग येथलचे दर्शन झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट ठिकाणी गेलो, ते म्हणजे नारायणेश्वर. सुरुवातीलाच आम्ही गुरुदत्त देवाचे दर्शन घेतले व त्यानंतर नारायणेश्वर मंदिरात चे दर्शन घेतले. कुठं काम करतो विचारतो बाबा, नको विचारू. मंदिराचे कोरीव काम अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचं तुम्ही बघू शकता. आणि या मंदिराच्या शेजारी एक छोटंसं धनकेश्वर मंदिर म्हणून आहे. महादेवाचंच मंदिर आहे ते. अशा प्रकारे नारायणेश्वराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही नंतर गेलो होतो जेजुरीला. त्यानंतरचा पार्ट म्हणजे तो यानंतरचा पार्ट मी मुद्दाम या ब्लॉगमध्ये ॲड नाही केला, कारण हा खूप जास्त मोठा झाला असता ब्लॉग. सो याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे हा माझ्या दुसऱ्या चॅनलवरती, जे स्पेशली ब्लॉग्सचं चॅनल आहे, कारण हे पर्टिक्युलर चॅनल जे काही आहे हे एज्युकेशनल चॅनल आहे, त्यामुळे मी या पर्टिक्युलर चॅनलमध्ये जास्त ब्लॉग्स नाही टाकू शकत. सो मी डिस्क्रिप्शनमध्ये नेक्स्ट पार्टची लिंक टाकेल. सो प्लीज गो थ्रू दॅट अँड वॉच दॅट पर्टिक्युलर चॅनल.
आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच गाईज. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. सो थँक्यू सो मच. अँड या प्लीज नेक्स्ट पार्ट जर लवकरच येईल. लवकरच सुरुवातीला एडिट करतो. एडिट झाल्यानंतर मी लवकरच माझ्या चॅनलवरती तो सुद्धा अपलोड करेन.